आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। केवढा काळोख इतक्या लवकर कसा काय? सुईत धागा होता नाही इतका अंधार झालाय आज। बापरे किती वारा सुटलाय अगं। काय सुसाटाचा वारा सुटलाय, कशा विजा कडकडतायत। जीव घाबरायला होतोय अगदी। देवा काही अशुभ तर घडणार नाही आहे ना? सासूबाई पाहिलं का? अहो अचानक केवढा अंधार झालाय, सोसाट्याचा वारा सुटलाय, विजा कडाडतायत। अगं लक्ष्मी, पावसाचे दिवस आहे, नको काळजी करूस। तसं नाही सासूबाई, खूप घाबरल्यासारखं वाटतंय मला। तुम्हाला तो दिवस आठवतोय यांचा अपघात झाला होता? त्या दिवशी पण मला दिवसभर अशीच कुरहूर होती, असा जीव सारखा घाबरल्यासारखा होत होता। आज अगदी तसंच वाटतंय बघा। देवा शिव खूप घाबरलाय माझा, काही अघटित घडायला नको। माझ्या परिवारातली माणसं जिथे कुठे आहे सगळ्यांची काळजी घे, सगळे सुखरूप असू दे, सुखरूप असू दे। अगं लक्ष्मी, पहिल्या खिडक्या बंद कर, काचा फुटतील नाही तर। हो सासूबाई। तेव्हा तू काही सांगू पाहतोयस का? मला खरंच खूप भीती वाटते। माझ्या माणसांवर तुझी कृपा असू दे देवा। काहीही अघटित सहन करायची ताकद नाही माझ्यात। माझ्या माणसांची काळजी घे, त्यांच्यावर तुझी कृपा असू दे, कृपा असू दे। माझा व्यंकी संकटात आहे का? नाही नाही, माझ्या व्यंकीला काही होता का म्हणे? नाही नाही व्यंकी। लक्ष्मी लक्ष्मी, अगं कुठे चालली पावसात?
माझ्या मुलाकडून तू सेवा करून घेतलीस, धन्य झालो आम्ही. कशासाठी कौतुक करताय तुम्ही हिचं? आत्ता जो घोटाळा झाला तो केवळ हिच्यामुळे घडला. केवढा मोठा अपशकुन घडला, केवढा मोठा अनर्थ घडला. म्हणून मी तुम्हाला सांगत होते की या अवलक्षणीला या पूजेपासून लांब ठेवा. आता कळलं ना तुम्हा सगळ्यांना? कळलं ना? अहो आजी, काय बोलताय तुम्ही? पाळण्याला धक्का तुमच्या धाकट्या सुनेमुळे नाही तर मोठ्या सुनेमुळे लागलाय. हो ना, हा सगळा अनर्थ भावनामुळे नाही, निलंबरीमुळे घडलाय. अहो, चुकून माझा धक्का लागला, लक्षात नव्हतं. अहो, पण अपशकुन झालाच नाहीये. बाळकृष्णाची मूर्ती पदरात न पडता भावनाच्या ओटीत पडली आहे. बघ, यासारखं शुभ शकुनच नाही. म्हणजे यावर्षी नक्कीच गाडे पाटलांच्या घरात पाळणं हलणार. खुद्द देवानेच कौल दिला आहे. आता काय भावना? सिद्धू, भावना, यावर्षीची मूर्तीची स्थापना तुम्ही दोघांनी मिळूनच करा. थांबा. या अवलक्षणीच्या हातून मूर्तीची स्थापना झालेली मला चालणार नाही. आणि ही या योग्यतेचीच नाहीये.